लग्नाच्या एक दिवस आधी माझ्या मैत्रिणींनी मला हनीमूनबद्दल सांगितलं होतं. मी खूप जास्त घाबरले होते. जसा नवरा खोलीत आला मी भीतीने अगदी रडू लागले. नवऱ्याने विचारलं तेव्हा मी म्हणाले की मला वेदना होतील, मला हे सर्व नाही करायचं. मग माझ्या नवऱ्याने मला लग्नाच्या नावानेच खूप भीती वाटायची, कारण की लग्नाच्या नावाखाली मुलींसोबत जो खेळ व्हायचा तो मला खूप घाबरवायचा. हेच कारण होतं की मला लग्न करायचंच नव्हतं. परंतु मी खूप नकार दिल्यानंतर देखील माझं लग्न लावून दिलं गेलं. मी माझ्या खोलीमध्ये बसून खूप रडत होते. खरं तर आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि त्या रात्रीसाठी प्रत्येक मुलीने खूपच स्वप्न रंगवलेले असतात. तिच्या खूप अपेक्षा असतात. खूप काही अपेक्षा मनात ठेवून ती तिच्या नवऱ्याच्या घरी येते. नव्या आनंदासाठी, नव्या स्वप्नांसाठी ती तयार असते. परंतु मी मात्र खूपच टेन्शनमध्ये होते. मी इतकी टेन्शनमध्ये होते की नवरा आता खोलीत येणार या विचारानेच माझं मन भीतीने अक्षरशः थरथरत होतं. माझं मन झालं की मी कुठेतरी जाऊन लपून राहावं आणि अशा ठिकाणी जिथे माझा नवरा पाहू शकणार नाही. जर हे सर्व माझ्या डोळ्यासमोरून गायब झालं असतं तर किती बरं होईल. परंतु वेळ मात्र अगदी पटापट निघून जात होती. भीतीमुळे माझे हात पाय अगदी थंड पडले होते. भीतीमुळे मला माझा श्वास गुदमरल्यासारखं जाणवत होता की इतक्यातच खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि माझा नवरा जयेश खोलीत आला. त्याला पाहताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भीतीने मी माझा पदर अगदीच हातामध्ये दाबून धरला. मी कोणत्या वेदनेतून जात होते हे फक्त माझं मलाच माहीत होतं. जसजसा माझा नवरा माझ्या जवळ येत होता माझं पूर्ण शरीर थरथरत होतं. जयेश माझ्या जवळ येऊन बसला. काही वेळ माझ्या त्या सुंदर चेहऱ्याला अगदी प्रेमाने पाहू लागला. मी दिसायला खूप सुंदर होते आणि हाच माझ्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. जसा त्याने त्याचा हात माझ्या हातावर ठेवला, माझे हात इतके थंड पाहून बोलू लागला, काय झालं रश्मी, तू इतकी नर्वस का बरं आहेस? आता मी त्याला काय सांगणार होते की मला लग्नामुळे खूप भीती वाटते. मी फक्त नकारार्थी मान हलवली. मी म्हणाले काही नाही. मग तो बोलू लागला, मग तू इतके का घाबरली आहेस? मी हळूच म्हणाले की मला या नात्याने खूप भीती वाटते. माझ्या त्या बोलण्यावर तो हसू लागला आणि माझा हात पकडून मला धीर देऊ लागला. बोलू लागला, टेन्शन घेऊ नकोस. मी म्हणाले, परंतु मला खूप भीती वाटते. तो बोलू लागला, यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही. मी म्हणाले की मला खूपच भीती वाटते, माहीत नाही कसं काय सगळं होईल. तो बोलू लागला, हे बघ, यावर एक उपाय आहे माझ्याजवळ. मी विचारलं, कोणता उपाय? माझं ते बोलणं ऐकून त्याने माझे हात पकडले आणि मला धीर देऊ लागला आणि मग त्यानंतर उठून उभा राहिला आणि कपाटाजवळ गेला. कपाट उघडलं आणि एक औषध आणून माझ्या हातात दिलं. सोबतच पाण्याचा ग्लास दिला. बोलू लागला, ही गोळी खा. मी विचारलं, हे कसलं औषध आहे? त्यावर तो बोलू लागला, तुझ्या सगळ्या टेन्शनचा उपाय याच गोळीमध्ये आहे. जयेश ते बोलणं मला काही समजलं नाही. मी विचार करू लागले की माझ्या टेन्शनवर उपाय ही गोळी कशी काय असू शकते. भीती इतकी जास्त होती की मी काहीच करायला तयार नव्हते. आणि जेव्हा जयेशने मला विश्वास दिला की ही गोळी खाल्ल्यानंतर तुझी सगळी भीती आणि टेन्शन निघून जाईल, तेव्हा मी ती गोळी घेतली. जयेश माझ्याजवळ येऊ लागला. त्याने माझे दोन्ही हात पकडले आणि स्वतःच्या ओठांवर लावले. माझ्याकडे त्याच्या प्रेमाची कबुली देऊ लागला. परंतु मी अशी होते जणू काय माझ्या शरीरात एक करंट जात आहे. हळूहळू जयेशने मला त्याच्या मिठीत घेतलं आणि मी भीतीने स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यानंतर मला जाणवलं तसं माझ्या डोळ्यांमध्ये आता शांतता येत होती. हळूहळू माझ्या डोळ्यांवर झोप येऊ लागली. इच्छा असून देखील मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवू शकत नव्हते. काहीच वेळात मी अगदी गाढ झोपेत गेले. माझ्या लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच माझ्या मैत्रिणी मला जवळ घेऊन बसल्या, ज्यांचं आधीपासूनच लग्न झालं होतं. मला बोलू लागल्या, काही दिवसानंतर तुझं देखील लग्न होणार आहे, त्यामुळे हे गरजेचं आहे की तू आमच्याकडून या नात्याबद्दल काही माहिती जाणून घ्यावी. मी लग्न या नात्याबद्दल अगदीच अनभिज्ञ होते. त्यामुळेच जेव्हा माझ्या मैत्रिणीने मला या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा मला त्या नात्याची भीती वाटू लागली, कारण की त्यांच्या सांगण्याचा अंदाज काहीसा असाच होता. बोलू लागल्या, नवरा स्वतःच्या बायकोवर लग्नाच्या पहिल्या रात्री अजिबातच दया दाखवत नाही आणि तू तर बघच, तुझं हे सौंदर्य पाहून तुझा नवरा लग्नाच्या पहिल्या रात्रीच माहीत नाही काय काय असं बोलून गप्प राहिल्या आणि हसू लागल्या आणि माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्यांच्या त्या बोलण्याने मला जोरदार झटका बसला. मला तर खूप भीती वाटू लागली. लग्नाच्या रात्रीचं जे दृश्य माझ्या मैत्रिणींनी माझ्या समोर मांडलं होतं, यामुळे तर मला त्या रात्रीची खूप भीती वाटू लागली. जसजसं माझ्या लग्नाचा दिवस जवळ येत होता माझं मन करत होतं की मी कुठेतरी लपून राहावं. त्यामुळे लग्नाच्या रात्री माझ्या नवऱ्याच्या त्या येण्यामुळे मी खूपच घाबरले होते. माहीत नाही तो माझ्यासोबत काय करेल. परंतु जयेशने माझं ते बोलणं ऐकून मला समजून घेण्याचा प्रयत्न केला.
त्याने कदाचित मला झोपेचं औषध दिलं होतं. जी गोळी घेताच मी काही वेळातच गाढ झोपेत गेले होते. मला माझ्या लग्नाची रात्र अजिबातच लक्षात नव्हती. फक्त इतकी जाणीव होती की माझ्या नवऱ्याने माझ्यापासून त्याचा अधिकार वसूल केला होता. परंतु खरं तर सत्य इतकं भयानक होतं की माझी विचारशक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती आणि त्या सत्याबद्दल मला अजूनही काहीच माहीत नव्हतं. जे सत्य माझ्यासमोर नंतर येणार होतं की लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्यासोबत काय झालं होतं. सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा माझं पूर्ण शरीर वेदनेने दुखत होतं. मी कूस बदलली तेव्हा माझ्या कमरेमध्ये अक्षरशः वेदनेची एक कळस उठली आणि मी वेदनेने विवळत उठले होते. माझ्यासोबत झोपलेला माझा नवरा लगेच उठून बसला. बोलू लागला, काय झालं रश्मी? मी म्हणाले, माहीत नाही. माझं पूर्ण शरीर खूपच जळजळ वाटतंय. सोबतच अंग देखील खूप दुखतंय. खूप आठवण्याचा प्रयत्न करते, परंतु तरी देखील मला कालची रात्र अजिबातच आठवत नाही. समजतच नव्हतं की माझं ते चक्रावणारं डोकं पकडू की माझी दुखणारी कंबर पकडू. मी बेडवर नजर फिरवली तेव्हा माझ्या हातामध्ये घातलेल्या काचेच्या बांगड्या तुटून बेडवर पसरल्या होत्या. मी खूप मुश्किलीने माझी उशी बेडवर टेकवली आणि मुश्किलीने उठून बसले. माझी केस मोकळी होती आणि माझी ती अवस्था मला या गोष्टीची जाणीव करून देत होती की माझा नवरा रात्री माझ्यासोबत प्रेमाने अजिबातच वागला नव्हता. माझी इच्छा असून देखील मला माझं ते दुखणं सहन होत नव्हतं आणि त्या वेदनेमुळेच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला असं रडताना पाहून जयेश देखील उठून बसला. बोलू लागला, हे बघ, हे सर्व तर होतंच. तुला त्या गोष्टींची सवय लावायला पाहिजे आणि तसंही लग्नाच्या पहिल्या रात्री तुला हे सगळं जाणवेल, परंतु त्यानंतर हळूहळू तुला याची सवय होईल. आणि मग जेव्हा बायको सुंदर असेल तेव्हा माणूस कसं काय स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. आणि मग तू रात्री खूपच घाबरलेली होतीस. मला वाटलं जर मी तुला औषध दिलं नाही तर तू मला तुझ्या जवळ देखील येऊ दिलं नसतंस आणि मग मला माझी ही रात्र बर्बाद करायची नव्हती. असं बोलून तो उठून वॉशरूममध्ये निघून गेला. परंतु मला माझं शरीर इतक्या लायकीचं वाटत नव्हतं की मी उठून उभी राहावी. जयेश घरामध्ये एकटा राहत होता. त्याचे आई वडील या जगात नव्हते. पहिल्यांदा तर माझे आई वडील या नात्यासाठी अजिबात तयार नव्हते. बोलू लागले, एकटा मुलगा आहे, आम्हाला तर ही अशी नाती अजिबात समजत नाही. परंतु तरी देखील माझी आई बोलू लागली, मुलगा खूप चांगला कमावतो, स्वतःचं घर आहे, जर याचे आई वडील नाहीत तर यामध्ये याचा काय दोष आहे? तुम्ही अगदी व्यवस्थित याची माहिती तर काढली आहे ना? या स्थळामध्ये कोणीही उणीव किंवा वाईट गोष्ट सांगितली नाही. चांगलं आहे, माझ्या मुलीच्या डोक्यावर सासरचं ओझं राहणार नाही. मला माहित नव्हतं की लग्नाच्या रात्री माझी ही अशी अवस्था होईल की मी उभी देखील राहू शकणार नाही. जयेश जेव्हा आंघोळ करून बाहेर आला तेव्हा मला बोलू लागला, हे बघ, माझ्या घरामध्ये तुझी सेवा करण्यासाठी सध्या तरी कोणी नाही, त्यामुळे हे घर तुला सांभाळायचं आहे. मला त्याच्यात त्या बोलण्यावर काहीच प्रॉब्लेम नव्हता, परंतु त्यावेळेला मला हे सर्व करता येईल याची शक्यता खूप कमी वाटत होती. त्यावेळेला मला त्याच्यासाठी नाश्ता बनवता येईल की नाही याची शक्यता खूप कमी वाटत होती. तो हे बोलून त्या खोलीतून निघून गेला की लवकर उठून बाहेर ये आणि माझ्यासाठी नाश्ता बनव. जेव्हा मी बेडवरून उठून उभी राहिले तेव्हा मला असं वाटलं जणू काय माझी कंबर आता तुटून जाईल. मी खूप मुश्किलीने खोलीतून बाहेर आले. जयेश बाहेर हॉलमध्ये बसून कोणासोबत तरी फोनवर हसून बोलत होता. परंतु तो जे काही बोलत होता यामुळे तर लाजेने मी अक्षरशः पाणी झाले होते. तो कालच्या घालवलेल्या रात्रीबद्दल माहीत नाही कोणाला सांगत होता, ते देखील अगदीच बेशरमपणे. मला जयेशचं अशा प्रकारे पर्सनल गोष्टी कुणासोबत शेअर करणं अजिबातच आवडलं नव्हतं. परंतु मी एका रात्रीची नवरी होते, त्यामुळे मी जयेशला आता काहीच बोलू शकत नव्हते. मी विचार केला की मी जयेशला याबद्दल नंतर सांगेन की अशा प्रकारच्या आपल्या पर्सनल गोष्टी बाहेर कोणालाही सांगू नकोस. मी लगेचच नजर खाली घालून किचनमध्ये निघून गेले. खूप मुश्किलीने मी माझ्यासाठी आणि जयेशसाठी नाश्ता बनवला होता. नाश्ता करताना मी जरा घाबरतच जयेशला सांगितलं, जयेश, माझी कंबर खूप दुखते, त्यामुळे आज रात्री मी तुझ्यासोबत झोपू शकणार नाही आणि प्लीज तुम्ही देखील मला डिस्टर्ब करू नका. जयेश त्यावेळेला चहा पित होता. माझं ते बोलणं ऐकून त्याचा चहाचा कप ओठांजवळ जाता जाता थांबला होता. बोलू लागला, हे बघ, मला तुझी कोणतीच कारणं नकोत. मला लवकरात लवकर मूल पाहिजे, त्यामुळेच तर मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे. त्याचं ते बोलणं ऐकून मी खूपच बेचैन झाले होते. मला माहीत नव्हतं की कालच्या रात्री माझ्यासोबत नेमकं काय झालं होतं, परंतु जी अवस्था माझी त्या वेळेला होती, कदाचित मी आता त्या अवस्थेत नव्हते की पुन्हा तो त्रास सहन करू शकेन. परंतु माझ्यासमोर उभा असलेला माणूस माझी प्रत्येक गोष्ट दुर्लक्षित करत होता, स्वतःची मनमानी करत होता. जशी रात्र झाली तेव्हा मला वाटलं की माझं मन कोणीतरी त्याच्या मुठीत दाबलं आहे. आणि रात्री जेव्हा जयेशने मला दुसरं औषध दिलं, मी म्हणाले, मला नाही खायचं हे औषध. तेव्हा बोलू लागला, हे झोपेचं औषध नाही. मग मी विचारलं, मग हे कसलं औषध आहे? बोलू लागला, हे लवकर प्रेग्नंट होण्याचं औषध आहे.
हे ऐकून काही वेळ तर मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत बसले की त्याला इतकी कसली घाई होती. माझ्या लग्नाला कुठे 4-5 वर्ष निघून गेले होते. आता तर लग्नाला 4 दिवस देखील झाले नव्हते आणि नाही माझे सासू सासरे जिवंत होते, ज्यांना नातवाला खेळवण्याची घाई होती. शेवटी तो मला लवकर गरोदर होण्यासाठी औषध का देत होता? मी म्हणाले, जयेश, इतकी काय घाई आहे? आता तर आपल्या लग्नाला फक्त 1च दिवस झाला आहे. आपण तर 2-3 वर्षानंतर मुलाचा प्लॅन करू. आता तर आपले स्वतःचे मजा मस्ती करण्याचे दिवस आहेत. तेव्हा तो बोलू लागला, मला काही माहित नाही. कदाचित तुला अंदाज नाही की मला किती घाई आहे मुलाची. मला मुलं खूप आवडतात. लग्नापेक्षा मला जास्त मुलाची इच्छा होती. त्यामुळेच मी तुझ्यासोबत लग्न केलं की जेणेकरून लवकरात लवकर लग्न व्हावं आणि माझ्या घरामध्ये लहान मुलांची आवाज घुमत राहावेत. माझी अजिबात इच्छा नाही की वेळ घालवून मी वाट पाहत बसू की तुला मूल होतंय की नाही आणि मग त्यानंतर मी तुला फिरवेनच. असं बोलून त्याने ते औषध माझ्या तोंडात टाकलं आणि पाण्याचा ग्लास माझ्या हातात ठेवला. मी पाणी पिऊन ते औषध माझ्या आत घेऊन टाकलं. परंतु मी हैराण त्या वेळेला झाले जेव्हा कालच्या रात्रीप्रमाणे मी पुन्हा बेशुद्ध होऊ लागले. त्या वेळेला माझं डोकं त्या काबिल नव्हतं की मी याचा विचार करू शकेन की जर हे दुसरं औषध होतं तर मला झोप का येत होती. माझ्या डोळ्यांवर इतकी झोप का बरं येत होती आणि मग मला कसली शुद्ध राहिली नाही. मी पुन्हा गाढ झोपेत गेले. बेशुद्ध अवस्थेत मला सुस्कारे ऐकू येत होते. वेदना इतक्या तीव्र होत्या की गाढ झोपेत असून देखील माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. सकाळी जेव्हा वेदनेमुळे माझे डोळे लवकर उघडले त्यावेळेला माझ्या कमरेमध्ये इतकं दुखत होतं की मी जयेशला उठवलं. मी म्हणाले, माझी कंबर खूप दुखते, मला आता हे सहन होत नाही. देवासाठी मला डॉक्टरकडे घेऊन चल. परंतु तो रागाने बोलू लागला, अजून तर सकाळ देखील झाली नाही. तू का माझ्या झोपेचं खोबरं करतेस? पेन किलर तुला देतो, तू ते घे. आणि मग त्याने मला अजून एक औषध दिलं, ज्याला खाल्ल्यामुळे माझ्या वेदनेमध्ये थोडा फरक पडला आणि मग मी पुन्हा झोपले. परंतु जसं सकाळी उठले पुन्हा वेदना सुरू झाल्या. आता तर हे रोजच्या रोज घडू लागलं. जवळपास लागोपाठ 8 दिवस मी त्याच वेदनेतून जात होते. परंतु जयेशला जणू काय माझ्या कोणत्याच त्रासाची पर्वा नव्हती. एके दिवशी तो ऑफिसवरून परत आला तेव्हा मी म्हणाले की मला माझ्या आईच्या घरी सोड. जयेशपासून लांब राहण्याचा माझ्याजवळ फक्त हा एकच बहाणा होता. तो बोलू लागला, प्रश्नच नाही. तुला जेव्हापर्यंत मूल होत नाही तेव्हापर्यंत मी तुला कुठेही पाठवणार नाही. मला समजत नव्हतं की याला मुलांची इतकी घाई काय आहे. प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेला होते. मूल होणं किंवा न होणं हे माझ्या हातात नव्हतं. 8 दिवसात माझी अशी अवस्था झाली होती की मी नीट चालू देखील शकत नव्हते. पेन किलर खाऊन खाऊन आता माझं मंथली सायकल देखील डिस्टर्ब झालं होतं. जेव्हा डॉक्टरकडे जाण्याबद्दल विचारायचे तेव्हा तो यासाठी देखील तयार होत नव्हता. बोलायचा की डॉक्टर देखील तुला पेन किलर देईल. परंतु यावेळेला तो जसा घरातून बाहेर निघाला मी माझ्या आईला बोलावलं आणि तिच्यासोबत एका लेडी डॉक्टरकडे गेले. मी तिला कंबर आणि पोटाच्या खाली ज्या वेदना होतात त्याबद्दल सांगितलं आणि सोबतच माझा हात अजूनही माझ्या पोटावरच होता. मागच्या 8 दिवसापासून मी या वेदना सहन करत होते. लेडी डॉक्टरने जेव्हा माझं चेकअप केलं तेव्हा तिने तिच्या कानांवर हातच ठेवले आणि जी गोष्ट तिने मला सांगितली हे ऐकून तर मी श्वास घ्यायचेच विसरून गेले होते. मी डोळे मोठे करून तिचं बोलणं ऐकत होते. हे तिने काय सांगितलं होतं हे खरं असू शकत नाही. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी नकारार्थी मान हलवली. मी म्हणाले की असं होऊ शकत नाही. नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. ती बोलू लागली, माझ्याजवळ अशा खूप साऱ्या केसेस येतात त्यामुळे मला माहित आहे की तुझ्यासोबत नेमकं काय झालं आहे. मग ती मला विचारू लागली, त्यावेळेला तू शुद्धेत असतेस का जेव्हा तुझा नवरा तुझ्या जवळ येतो? मी नकारार्थी मान हलवली, कारण की जयेश तर मला रोजच लवकर प्रेग्नंट व्हावं यासाठी औषध द्यायचा आणि ज्याला खाऊन मी अगदी गाढ झोपेत जायचे. परंतु जी गोष्ट डॉक्टरने मला सांगितली होती मला तिचं बोलणं ऐकून जयेशवर संशय येऊ लागला. डॉक्टरसोबत माझी कोणतीच पर्सनल दुश्मनी नव्हती की ज्यामुळे ती माझ्यासोबत खोटं बोलेल किंवा जयेशच्या विरुद्ध माझे कान भरेल. ती एक डॉक्टर होती आणि तिचं काम फक्त पेशंटचं चेकअप करणं आणि त्यावर उपचार करणं असं होतं. तिने तीच गोष्ट मला सांगितली असेल जी माझ्यासोबत झाली असेल. माझ्याजवळ डॉक्टरच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. माझ्या मनामध्ये आता जयेशबद्दल संशय निर्माण झाला होता. डॉक्टर बोलू लागली, जर तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर प्रेम आहे तर तो तुला झोपेचं औषध देऊनच का तुझ्याजवळ येतो? त्याचं कारण काय आहे? अशा प्रकारचे प्रश्न ऐकून मला जयेशवर अजूनच संशय निर्माण होऊ लागला की मी हे कसं काय जाणून घेऊ शकते की खरं काय आहे, कारण की याआधी देखील मी खूप वेळा ते औषध घेण्यासाठी नकार दिला होता. परंतु जयेश माझं काहीच ऐकायचं नाही आणि जबरदस्तीने ते औषध माझ्या तोंडात टाकायचा आणि पाण्याचा ग्लास माझ्या ओठांवर लावायचा. डॉक्टर बोलू लागली, एक काम कर, तू मला त्या मेडिसिनचं नाव सांग.
तेव्हा मी विचार केला की मला तर त्या औषधाबद्दल काहीच माहीत नाही. आजपर्यंत जयेशने मला ते औषध दाखवलं नव्हतं. तो तर त्याच्या कपाटातून ते औषध काढून मला द्यायचा. परंतु जेव्हा मी ही गोष्ट डॉक्टरला सांगितली तेव्हा ती हसू लागली. बोलू लागली, असं कुठलं औषध आहे की ज्यामुळे तुझा नवरा ते औषध लपवून ठेवतो आणि रोजच्या रोज तू नकार दिल्यानंतर देखील जबरदस्तीने तुला औषध देतो. तू तुझ्या नवऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेव, मग तुला समजेल. डॉक्टर मला हे सर्व सांगत होती. त्यावेळेला मी एकटीच त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये होते आणि डॉक्टर होती. त्यावेळेला माझी आई त्या खोलीच्या बाहेर बसलेली होती. त्यामुळे तिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी अगदी शॉकमध्ये माझ्या घरी पोहोचले. माझी आई मला बोलू लागली, स्वतःची काळजी का नाही घेत? तुझ्या डोक्यावर तर सासू सासरे नणंद कुटुंब यांची जबाबदारी नाही आणि तुझा नवरा तर तुझ्यावर खूप प्रेम करतो. परंतु तू बघ तुझी काय अवस्था केली आहेस. 8 दिवसातच अगदी सुकून गेली आहेस. चेहऱ्याचा रंग देखील उडाला आहे. आता मी माझ्या आईला काय सांगणार होते की मी कोणत्या मोठ्या संकटात सापडले होते. माझा नवरा एखाद्या रानटी जनावरापेक्षा कमी नव्हता. रात्री मला झोपेचं औषध देऊन माझ्यासोबत कसला खेळ खेळत होता काय माहीत. माझी आई मला सल्ले देऊन तिच्या घरी निघून गेली. मी पूर्ण रात्र डॉक्टरच्या बोलण्याचा विचार करत राहिले, परंतु माझ्याजवळ त्या गोष्टीवर कोणताच उपाय नव्हता. आणि ही अशी गोष्ट होती की मी जयेशला देखील सांगू शकले नव्हते. मी स्वतःला अगदी लाचार समजत होते. माझं मन झालं की मी माझ्या आईसोबत घरी निघून जावं, परंतु माझी आई मला कधीही नवऱ्याच्या परवानगीशिवाय तिच्या घरी घेऊन गेली नसती. मला समजत नव्हतं की मी करू तर काय करू. तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की मी कपाट उघडून पाहावं की शेवटी जयेश मला कोणतं औषध देतो. मी लगेच उठून उभी राहिले. हळूहळू चालत कपाटाजवळ आले आणि जयेशचं कपाट उघडलं. समोरच त्याचे कपडे होते. मी एक एक कपडे उचलून पाहिलं, परंतु तिथे मला कुठेच औषध सापडलं नाही. मग मी एक एक करून ड्रॉवर्स देखील चेक केले. त्यामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र होते, परंतु औषधं नव्हती. परंतु जेव्हा मी खालचा ड्रॉवर उघडला तेव्हा तो लॉक होता. मला समजलं की जयेश ते औषध याच ड्रॉवरमध्ये ठेवत आहे. रात्री जेव्हा जयेश परत आला तेव्हा मी त्याला जेवण दिलं, परंतु माझी भूक तर जणू काही मेली होती. जी गोष्ट डॉक्टरने मला सांगितली होती त्यानंतर तर माझ्या डोक्याने काम करणं सोडून दिलं होतं. मी जेवले नाही आणि रात्री झोपताना एक दुधाचा ग्लास प्यायले. याच्या आधी जयेश खोलीत येईल मी लगेच बेडवर जाऊन झोपले आणि माझे डोळे बंद केले, जेणेकरून जयेशला वाटेल की मी झोपली आहे. आणि त्यामुळे असंही होऊ शकतं की मला झोपलेलं पाहून तो मला औषध देणार नाही आणि मग तसाच माझ्या जवळ येईल. मला पाहायचं होतं की जयेश माझ्यासोबत रात्री काय करतो. थोड्या वेळानंतर जयेश खोलीत आला. मला बेडवर झोपलेला पाहून जवळ आला आणि माझा हात हलवून मला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. बोलू लागला, उठून बस. मी माझे डोळे उघडले तेव्हा त्याच्या कपाळावर आठ्या होत्या आणि तो मला रागाने पाहत होता. मी म्हणाले, जयेश मला खूप झोप येते, मला झोपायचं आहे आणि माझी कंबर देखील खूप दुखते. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की हे बहाणे तू माझ्यासमोर करू नकोस. मी तुला आधी देखील सांगितलं आहे की मला कोणत्याही किमतीत मूल पाहिजे. चल उठ, औषध घे. मी उठून बसले. मी म्हणाले, शेवटी तुम्ही हे औषध तुमच्या कपाटामध्ये लपवून का ठेवलं आहे? माझ्या इतर औषधांसोबत ठेवून द्या, मी स्वतः घेत जाईन. माझं बोलणं ऐकून जयेश मला हैराणीने पाहू लागला. विचारू लागला, हे तुला कसं काय माहीत की मी औषध कपाटाच्या ड्रॉवरमध्ये लॉक करून ठेवलं आहे? त्याचं ते बोलणं ऐकून मी घाबरले. मला माझ्या चुकीची जाणीव झाली. घाईघाईत कदाचित मी काहीतरी चुकीचं बोलले होते. मी म्हणाले, असंच मी विचार केला की आज मी औषध स्वतः घेते. मी तुमचं कपाट उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठेच मला ते औषध दिसलं नाही. मला वाटलं कदाचित तुम्ही ते औषध लॉक केलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवलं आहे. मी काहीतरी बहाणा सांगितला तर बोलू लागला, तुला इतकं जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. मी तुला रोजच्या रोज औषध देत जाईन. जेव्हापर्यंत मूल होत नाही मी तुला माझ्या हाताने ते औषध देत जाईन. मी म्हणाले, जयेश मला पोटात खूप दुखतंय. तुम्ही मला एखाद्या डॉक्टरकडे का घेऊन जात नाही? आणि मूल होण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे उपचार घ्यावे लागतात. त्या उपचाराबद्दल मला एखादे डॉक्टर सांगू शकते. असं स्वतः औषध घेणं ठीक नाही. मी विचार केला होता कदाचित माझ्या या बोलण्यावर जयेश मला ते औषध देणार नाही, परंतु तो बोलू लागला की हे औषध बाईला गरोदर करतं. तुला कोणत्याच डॉक्टरकडून उपचार करून घेण्याची गरज नाही. तू फक्त माझं बोलणं ऐक, हे तुझ्यासाठी खूप आहे. मी म्हणाले की आज मी कोणतंच औषध घेणार नाही. मी हे बोलताच त्याचा पारा वाढला. त्याने मला जबरदस्तीने ते औषध दिलं आणि मग औषध घेतल्यानंतर माझी पुन्हा तीच अवस्था होऊ लागली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या त्या लाचारपणावर मी अगदी हुंदके देत रडू लागले. जर हे असंच राहिलं तर मी खूपच लवकर मरून जाईन आणि यासाठी मी माझं डोकं चालवायला सुरुवात केली. रात्रीच्या वेळेला मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करून ठेवला आणि अशा जागेवर ठेवलं जिथून माझा बेड अगदी सहजपणे दिसू शकेल. रात्री पुन्हा एकदा जयेशने मला औषध दिलं आणि माझी तीच अवस्था होऊ लागली. जेव्हा मी उठले तेव्हा जयेश ऑफिसला जाण्याची वाट पाहू लागले.
जसा तो घरातून बाहेर निघाला मी लगेच माझा मोबाईल उचलला आणि त्यावर असलेला व्हिडिओ पाहू लागले, ज्याला पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी मोबाईल फेकून दिला आणि माझ्या चक्रावणाऱ्या डोक्याला पकडून बसले. जे सर्व माझा नवरा माझ्यासोबत रात्री करायचा ते दुसरं कोणीही सहन करू शकत नव्हता. याच्या आधी की जयेश पुन्हा परत येईल मी माझ्या आईवडिलांना घरी बोलावलं आणि त्यांना सर्व काही हकीकत सांगितली. हे ऐकून तर माझी आई रडू लागली. माझे वडील त्यांचे डोकं पकडून बसले होते. जयेश एक अपूर्ण पुरुष होता. तो या लायकीचाच नव्हता की तो एखादं मूल जन्माला घालू शकेल. उलट तो तर या लायकीचा देखील नव्हता की स्वतःच्या बायकोजवळ देखील येऊ शकेल आणि नवरा बायकोचं नातं निर्माण करू शकेल. तो नामर्द होता. तो फक्त त्याचा रुबाब माझ्यावर दाखवण्यासाठी आणि हे सिद्ध करण्यासाठी की तो एक पूर्ण पुरुष आहे, तो रात्री त्याच्या मित्रांना माझ्या खोलीत पाठवायचा. तेव्हा ते माझ्यासोबत अगदी रानटी जनावराप्रमाणे अत्याचार करायचे. माझ्या आईवडिलांनी जयेश विरुद्ध तक्रार दाखल केली आणि माझा घटस्फोट देखील करून घेतला. जयेशची जेव्हा चौकशी केली गेली तेव्हा समजलं की त्याचं अधिक लग्न झालं आहे आणि याच्या बायकोने याच गोष्टीमुळे त्याच्यासोबत घटस्फोट घेतला होता की तो नामर्द आहे. कदाचित तीच कमी लपवण्यासाठी किंवा सोबतच स्वतःच्या पहिल्या बायकोला हे सिद्ध करून दाखवण्यासाठी की तो मूल जन्माला घालू शकतो, त्याने माझ्यासोबत खूप मोठा अत्याचार केला होता. माझं आयुष्य नरक बनवून ठेवलं होतं. जेव्हा मी लेडी डॉक्टरजवळ गेले तेव्हा तिने मला हे सांगितलं होतं की तुझ्यावर अत्याचार होत आहेत आणि करणारे एकापेक्षा जास्त लोक आहेत. ही गोष्ट खोटी नव्हती. जयेश मला झोपेचं औषध देत होता जेणेकरून माझ्यासोबत हे वाईट काम करू शकेल आणि स्वतःचा स्वाभिमान इगो सांभाळू शकेल. स्वतःच्या पहिल्या बायकोला दाखवण्यासाठी की तो पूर्ण पुरुष आहे त्याने माझं आयुष्य बर्बाद केलं होतं. पूर्ण 1 वर्ष लागलं मला सावरण्यासाठी, कारण की जो त्रास, ज्या वेदना मला त्या दिवसांमध्ये जयेशने दिल्या होत्या त्या खूपच खतरनाक होत्या. मग माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी दुसरं स्थळ पाहिलं. यावेळेला त्याला पूर्ण फॅमिली होती. हां, मुलाचं ऑलरेडी लग्न झालं होतं आणि त्यात त्याला आधीपासून एक मूल होतं. मुलाच्या जन्माच्या वेळी त्याची पहिली बायको या जगातून निघून गेली होती. परंतु मला या गोष्टीने काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि नाही माझ्या आईवडिलांना. आज मी माझ्या सासरी अगदी आनंदाने सुखात राहत आहे. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो आणि मी देखील अगदी मनापासून त्याच्या मुलाला स्वीकारलं आहे आणि त्याला सख्ख्या आईप्रमाणे प्रेम देते. देवाने मला जितका त्रास दिला होता त्याची भरपाई मला एक चांगला नवरा देऊन केली होती. मी देवाचे जितके आभार मानत होते तितकेच कमी होते की त्याने मला इतका प्रेम करणारा जीवनसाथी दिला होता. मुलीचे आई वडील हा विचार करून एकट्या मुलाला स्वतःच्या जावयाच्या रूपात स्वीकारणं पसंत करतात जेणेकरून तो एकटा आहे. आमच्या मुलीला सासू सासऱ्यांचा, नंदेचा, दिराचा त्रास सहन करावा लागणार नाही. तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी येणार नाही. परंतु मला वाटतं की जर सासर पूर्ण असेल, सासू सासरे असतील तरच ती मुलगी खूप जास्त खुश राहते. कारण की जर नवरा काही चूक करतो तर त्याला ओरडण्यासाठी सासू सासरे हजर असतात. त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्याच्या आईवडिलांचा हात त्याच्या डोक्यावर असतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.